नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 14 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. 2020चा पीक विमावर कुठलीही स्थगिती नसताना शेतकरी यांचे पैसे का अडविले? जिल्हा अधिकारी व सरकारी वकील यांनी का पैसे शेतकरी यांचे अडविले? कृषी मंत्री यांनी तात्काळ जिल्हा अधिकारी यांना आदेशित करावे आणि शेतकऱ्याचे पैसे वाटप करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडली. जयंती उत्सवाच्या डॉल्बीवर कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासन व जिल्हा अधिकारी हे मात्र अर्चनाताई पाटील यांच्या विजयोत्सव साजरा करताना जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कार्यालयासमोर घातला डॉल्बीचा धिंगाणा. प्रशासन मूग गिळून गप्प. विशेष म्हणजे उरसात लावलेल्या DJ आनंदनगर पोलीस ठाण्यात अद्याप आहेत धुळखात पडून. हा दुजाभाव कशासाठी? शिवसेनेचे योगेश केदार यांनी एकमेकाला ट्रोल करण्यावरून आमदार राणा पाटील यांना दिले खुले आव्हान. धाराशिव शहरात दररोज सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत नगराध्यक्षाकडे पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी बैठकीच्या नियोजनासाठी केली चर्चा. जिल्हा धाराशिव नामांतर झाल्यानंतर प्रथमच मिळाले महिलेला व पियर गटाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचा मान. अर्चनाताई पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात व जिल्हाभरामध्ये डिजिटल बॅनरबाजी झाली सुरू. ST महामंडळाच्या मेगा भरतीची घोषणा. 17,482 हजाराहून अधिक पदे भरणार. नवीन बस खरेदी करणार. यामुळे बसचा प्रवास होणार सुखकर. गॅस टंचाईच्या व लांबच लांब रांगाची ग्राहकांनी घेतली दखल. इंडक्शन कुकर, ओव्हन व इतर इलेक्ट्रिकल साधने खरेदीसाठीची मागणी इलेक्ट्रिकल दुकानात वाढली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बांधकाम कामगार कल्याणसाठी योजनातील दलालांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी व कामगाराची लूट थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी. राज्य विधी सेवा व प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या दिशानिर्देशानुसार तुळजापूर येथे लोक अदालत संपन्न. यामध्ये 800 प्रकरणात झाली तडजोड. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल व ब्लॉग.